राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. लाडक्या बहिणींना 2100 द्यायचेत पण पैशाचे सोंग आणता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. महायुती सरकारला विधानसभेत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशभर चर्चेत आहे. आतापर्यंत 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र येत्या काळात 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिल्यानंतर या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याची चर्चा होती. यावर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मी 2100 देणार आहे, मी नाही म्हणालो नाही. मला योजना सुरू ठेवायची आहे, पण मलाही हिशेब मांडावे लागतात. सगळी सोंगे करता येतात, पैशाचे सोंग अजिबात करता येत नाही, असे अजित पवार म्हणाले. कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 18 महिन्यांच्या लढ्याला यश. कांदा निर्यातीला मिळणार प्रोत्साहन. 20% एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मी त्याकरता पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शहांचं, आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांचं, पियुष गोयलांचं अभिनंदन केलं. कशाकरता? कांदा निर्यात करण्याच्या करता 20% जो टॅक्स होता, कर होता, तो कर त्यांनी काढून टाकला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दर वाढणार आहे, कांद्याला भाव मिळणार आहे, परदेशात कांदा जास्त पाठवता येणार आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा माननीय छगन भुजबळ व डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांना कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याबद्दल विनंती केली होती. कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की या पुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला आनंद आहे की फडणवीस असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि अर्थातच दिल्लीतील प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शहा या सगळ्यांनी ज्या आमची विनंती ऐकली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या निर्यात शुल्क वगैरे सगळं बंद केलं. निर्यात शुल्क जे कमी केलं त्याच्यामुळे आता कांद्याला चांगले भाव मिळेल. पण तशाच प्रकारचा प्रश्न आपल्या विदर्भामध्ये जो संत्रा होतो, ती मोसंबी होते आणि संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाते आणि जितक्या मोठ्या प्रमाणात आपली संत्रा मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढं शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. या कर जो बांगलादेशचा आहे तो त्यांच्याशी चर्चा करून कमी करावा, जेणेकरून संत्रा मोसंबीला सुद्धा चांगले भाव मिळू शकेल. रद्द केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसा हातात जास्त मिळेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आशादायक व दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने 20% निर्यात शुल्क रद्द केलेले, त्याच पद्धतीने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी त्या ठिकाणी 10% अनुदान सुद्धा देण्याची घोषणा केंद्र शासन